कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि कालपासून प्रत्यक्ष अर्ज विक्रीला प्रारंभ देखील झालेला आहे। सध्या आपण आहोत कोल्हापुरातील एका कॉलेजमध्ये आणि त्या ठिकाणी महापालिकेने एक सेंटर उभारलेलं आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकीसाठी खरं तर प्राथमिक अर्ज तपासणी पथक असेल किंवा इतर अनामत रक्कम डिपॉझिटसाठीचं एक पथक असेल ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावरती अर्ज विक्री देखील झालेली आहे। काल पहिल्याच दिवशी 510 अर्जांची विक्री झालेली आहे, मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाही आहे। विविध कारणांमुळे खरं तर गेल्या 5 वर्षापासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अगदी प्रशासनानं 7 केंद्र आहेत ती उभारण्यात आलेली आहे। अगदी आपण पाहिलं तर कोल्हापुरातल्या जो शहाजी कॉलेज आहे यामध्ये देखील एक केंद्र उभारण्यात आलेलं आहे। आपण याच ठिकाणची दृश्य पाहतोय। खरं तर मोठ्या संख्येनं काल एका दिवसामध्ये 510 अर्जांची विक्री झालेली आहे। त्यामुळं ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस होणार हे जवळपास निश्चित झालेले आहे। एकेका व्यक्तीनं जवळपास 4-4 अर्ज घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे। जवळपास या 28 तारखेपर्यंतची मुदत जी आहे ती अर्ज देण्यासाठी आहे, नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आहे। मात्र अद्याप महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांनी आपलं कोणतंही पॅनल जाहीर केलेलं नाही, किंबहुना उमेदवारी देखील जाहीर केलेली नाही आहे। त्यामुळं सगळेच उमेदवार आहेत ते आपल्या गुडघ्याला अक्षरशः बाशिंग बांधून बसलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी जर उमेदवारी जाहीर झाली तर आपला अर्ज या ठिकाणी दाखल व्हावा यासाठी प्रत्येकानं 3 ते 4 अर्ज घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।